हिंदुत्वाचा घंटा बडवणाऱ्या आणि काँग्रेस मुक्तीचा नारा देणाऱ्या भाजप आणि देवेंद्र फडणवीसांनी आता हेच हिंदुत्व घंटेला बांधलंय। अगदी स्वतःच्या भारतीय जनता पार्टीचं नाव बदलून आता हेच नाव भारतीय मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीन जनता पार्टी असंच ठेवलंय। आता हे मी का म्हणतोय, कारण भाजपनं ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ नगर परिषदेमध्ये काँग्रेस सोबत तर अकोल्याच्या अकोटमध्ये एमआयएम सोबत युती केली आहे। होय, भाजपची काँग्रेस आणि एमआयएम सोबत युती झाली आहे। म्हणजे एका बाजूला महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारात मुंबईचा महापौर खान होईल, हिंदू धोक्यामध्ये आहेत, बांगलादेशी घुसखोरांचा धोका वाढलाय, कटेंगे तो बटेंगे, वोट जिहाद, लँड जिहाद असे नरेटिव्ह सेट करून राज्यातील जनतेला मूर्ख बनवणाऱ्या भाजपनं तिकडे अंबरनाथ आणि अकोट पालिकांमध्ये सत्ता मिळवण्यासाठी मात्र हिंदुत्वाला घंटेला टांगत काँग्रेस आणि एमआयएम सोबत हातमिळवणी केली आहे। त्यामुळे आता भाजपच्या खोट्या हिंदुत्वाचा नकाब टराटरा फाटून ढोंगी चेहरा महाराष्ट्रासमोर उघड झालाय। त्यात आता काँग्रेस आणि एमआयएम सोबत युती करण्याआधी हिंदुत्वाच्या नावानं बेंबीच्या देटापासून बोंबलणाऱ्या अमित साटम, आशिष शेलार, नितेश राणे, अनिल बोंडे यांनी आपली सुन्नत केली आहे का, असा खोचक सवाल नेटकरी विचारू लागलेत। त्यामुळे या व्हिडिओच्या माध्यमातून अंबरनाथ आणि अकोटमध्ये भाजपनं सत्तेसाठी नेमकं काय काय केलंय हे सविस्तरपणे आपण पाहणार आहोत। मात्र त्याआधी माझं हे चॅनल सबस्क्राईब करा, कारण जर तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब केलं नाहीत तर मी बनवत असलेले हे इन्फॉर्मेटिव्ह आणि विश्लेषणात्मक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचणार नाहीत। तर चला पटकन माझं हे चॅनल सबस्क्राईब करा। आता व्हिडिओच्या सुरुवातीला आपण अंबरनाथ मध्ये नेमकं काय घडलं ते पाहूयात। भाजप आणि काँग्रेस हे दोन पक्ष ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ नगर परिषदेत सत्ता स्थापन करण्यासाठी एकत्र आले। धक्कादायक म्हणजे या दोन्ही पक्षांनी एकत्र येत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला अंबरनाथच्या सत्तेतून बाहेर ठेवलं। 20 डिसेंबर रोजी अंबरनाथ नगर परिषदेसाठी मतदान झालं। त्यानंतर 21 डिसेंबरला निकालही जाहीर झाला। यावेळी शिंदेच्या शिवसेनेच्या मनीषा वाळेकर यांचा पराभव करत भाजपच्या तेजश्री करंजुले पाटील अंबरनाथच्या नगराध्यक्ष पदासाठी निवडून आल्या। तर 59 जागांच्या अंबरनाथ नगर परिषदेत नगरसेवकांच्या बाबतीत मात्र शिंदेची शिवसेना सगळ्यात मोठा पक्ष ठरला। अंबरनाथ मध्ये शिंदेच्या शिवसेनेचे 27, भाजपचे 14, काँग्रेसचे 12, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 4 आणि 2 अपक्ष नगरसेवक निवडून आले। आता अंबरनाथ मध्ये नगराध्यक्ष भाजपचा झाला असला तरी सत्तेसाठी कोणत्याच एका पक्षाकडे स्पष्ट बहुमत नव्हतं। अशा वेळी भाजप आणि शिंदेची शिवसेना एकत्र येत त्यांच्याकडे बहुमतापेक्षा खूप जास्त आकडा असतानाही भाजपनं शिंदेच्या शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवण्याचा निर्णय घेतला आणि अखेर भाजपनं आपल्या 14 नगरसेवकांसह काँग्रेसचे 12 आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 4 नगरसेवक सोबत घेऊन एक नवी युती निर्माण केली आणि याच युतीच्या माध्यमातून भाजप आणि काँग्रेस अंबरनाथ मध्ये एकसाथ आली। आता अंबरनाथ मधील काँग्रेस आणि भाजपच्या युतीचे संकेत आधीच मिळाले होते। म्हणजे भाजपच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा तेजश्री करंजुले पाटील यांनी शुक्रवारी नगराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारतानाच ही गोष्ट स्पष्ट झाली होती। कारण पदग्रहण सोहळ्यामध्ये भाजपच्या नव्या नगराध्यक्षा तेजश्री करंजुले पाटील यांनी काँग्रेसच्या नगरसेवकांना पहिल्या रांगेमध्ये स्थान दिलं होतं। म्हणजे 2014 पासून कायम काँग्रेस मुक्त भारत बनवण्याचा नारा देणाऱ्या भाजपनं अंबरनाथ मध्ये मात्र काँग्रेसचा हात हातात घेऊन सत्तेसाठी अभद्र युती केली आणि एकनाथ शिंदेच्या अंबरनाथ मधील 25 वर्षाच्या सत्तेला सुरुंग लावला। मात्र या अभद्र युतीनं भाजप आणि काँग्रेस दोघेही प्रचंड ट्रोल होऊ लागल्यानं काँग्रेसनं मात्र आपल्या 12ही नगरसेवकांवर निलंबनाची कारवाई केली आहे। आता अंबरनाथच नाही तर तिकडे अकोला जिल्ह्यातील अकोट नगरपालिकेतही भाजपनं सत्तेसाठी सगळ्या तत्वांना धाब्यावर बसवत एमआयएम सोबत युती केली आहे। अकोट नगरपालिकेमध्ये भाजपनं आपल्या नेतृत्वामध्ये अकोट विकास मंच स्थापन केला। या अकोट विकास मंचामध्ये भाजपनंतर सर्वाधिक 5 जागा जिंकणारा एमआयएम हा पक्ष भाजपचा मित्र पक्ष बनलाय। म्हणजे 35 जागांच्या या नगरपालिकेमध्ये भाजपचे 11, एमआयएमचे 5, शिंदेच्या शिवसेनेचा 1, ठाकरेंच्या शिवसेनेचे 2, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 2, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा 1 आणि प्रहारचे 3 अशा एकूण 25 नगरसेवकांनी एकत्र येत अभद्र युती करून सत्ता स्थापन केली। म्हणजे ज्या एमआयएम आणि त्याचे अध्यक्ष ओवैसी यांच्यावर भाजप वारंवार धर्मांध पक्ष असल्याची टीका करतो, आता त्याच पक्षासोबत भाजपनं युती केली। आता भाजपच्या याच 2 अभद्र युत्यांमुळे ठाकरेंच्या शिवसेनेच्या हाती चांगलंच कोलीत मिळालंय। भाजप सत्तेसाठी काहीही करू शकते
हेच यातून सिद्ध झालंय असाच हल्लाबोल ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांनी केलाय। त्याच वेळेला MIM ही प्रत्येक निवडणुकीमध्ये बी टीम बनून भाजपला मदत करत होती, आता मात्र उघड युती झाली आहे असा टोला देखील ठाकरेंच्या शिवसेनेनं लगावलाय। भाजपला कोणीही चालतो, भाजप कामाठीपुऱ्यामध्ये उभी आहे धंदा करायला, कोणी या बरं का, जो पेजेला देईल त्याच्या शेजेला जायला भाजपा तयार आहे। काय, माझं वाक्य नीट समजून घ्या, जो पेजेला देईल त्याच्या शेजेवर चढायला भाजपा तयार आहे। आता सध्या दोघेजण शेजेवर चढलेले आहेत, MIM आणि अंबरनाथला काँग्रेस। नकली हिंदुत्ववाद्यांनो, कुठे आहेत आशिष कुरेशी, कुठे आहेत त्या भुंग्यावाल्या आणि चालिसा घेऊन फिरणाऱ्या बाई, आणि कुठे आहेत ते सगळे ते आमचे कोकणातले प्राणप्रिय भाचे, ज्यांना हिंदुत्वावर बोलताना फार उमाळेच्या उमाळे फुटतात। काँग्रेस सोबत गेल्यावर हिंदुत्व धोक्यात येतं। आता तुमचं हिंदुत्व कुठल्या खुंटीला तुम्ही अडकून ठेवलेलं आहे? आता अंबरनाथ मधील काँग्रेस सोबतच्या आणि अकोट मधील MIM सोबतच्या युतीमुळे भाजप ट्रोल झाल्यानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मला याबाबत काहीच माहिती नव्हतं, स्थानिक नेत्यांनी या युत्या केल्यात अशी नौटंकी करत युत्या करणाऱ्या नेत्यांवरती कारवाईचा इशारा दिलाय। मात्र इथे एक गोष्ट स्पष्ट केली पाहिजे की अंबरनाथ मध्ये एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदेना शह देण्यासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या छुप्या आदेशावरती नगराध्यक्षा तेजश्री करंजुलेंनी काँग्रेस सोबत हातमिळवणी केली आहे, तर तिकडे अकोटमध्ये भाजपचे ज्येष्ठ आमदार प्रकाश भारसाकळे यांनीच MIM सोबतच्या युतीचा निर्णय घेतलाय। इथे एकच गोष्ट फडणवीसांनी केली आहे, ती म्हणजे अकोट मधील युती अखेर त्यांनी तोडली आहे। आता अंबरनाथ आणि अकोट पालिकेतील अभद्र युत्यांमुळे भाजपचा खोट्या हिंदुत्वाचा बुरखा टराटरा फाटलाय, तर त्याच वेळेला अवघ्या आठवडाभरावर येऊन ठेपलेल्या महापालिका निवडणुकींचा विचार केल्यास मुस्लिम द्वेषाचं राजकारण करून हिंदू खतरे में हे असं नेरेटिव्ह पसरवणाऱ्या भाजपनं सांगलीमध्ये 8 मुस्लिम उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहेत, तर तिकडे मालेगावात 4, जालन्यामध्ये 4, पनवेलमध्ये 3 मुस्लिम उमेदवार दिले आहेत। त्यामुळे आता भाजपचं हिंदुत्व धोक्यात नाहीये का असा सवाल केला जातोय। आता हे तर ठीक होतं, पण मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये एका बाजूला मुस्लिम द्वेषाचं राजकारण करणाऱ्या, मुस्लिम समाजाविरोधात आगपाकड करणाऱ्या भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन आपल्या मतदारसंघामध्ये मात्र मुस्लिम मतांची भीक मागतायत। अगदी गांजा फुकून प्रतिक्रिया द्यावी तशीच प्रतिक्रिया फडणवीसांचा नौखा आणि बेअक्कल पोपट नवनाथ बन देतोय। त्यामुळे हा कॉमेडी व्हिडिओ तर तुम्ही नक्कीच बघितला पाहिजे। हिरव्या मतांच्या जोरावर मुंबईमध्ये निवडणूक लढायची आणि त्या हिरव्या मतांच्या जोरावरच निवडून यायचा हा त्यांचा अजेंडा आहे आणि आम्ही तो एक्सपोज करणार। तुम्हाला गरज नाही हिरव्या मतांची, आम्हाला हिंदुत्वादी मताची गरज आहे, आम्हाला प्रत्येक भारतीय मताची गरज आहे। आम्ही मतामध्ये आम्ही हिरवी आणि हे करत नाहीत, आम्हाला जो भारतीय आहे, जो या देशाला राष्ट्रप्रथम हे धोरण करतो, तो मुस्लिम असो कोणी असो, राष्ट्रप्रथम त्याची निष्ठा पाकिस्तानशी असता कामा नये, तो हिरवा असेल कोणी असेल, ज्याची निष्ठा भारताप्रती आहे, एकसंघ भारत राहायला पाहिजे, भारत ही आमची माता आहे अशी निष्ठा ज्यांची आहे त्या सगळ्यांसोबत आम्ही आहोत, बाकी आम्हाला कोणाची गरज नाही। तुमच्याही मतदारसंघामध्ये मुस्लिम वोटिंग खूप जास्त प्रमाणामध्ये आहे, मग आता तुम्ही अशी वक्तव्य केल्यानंतर ते दुखावू शकतात? नाही नाही, मुस्लिम दुखवणारच नाही, जे सच्चे मुस्लिम आहेत ते कधी दुखवणार नाहीत। ज्यांना राष्ट्रप्रथम या भारताशी निष्ठा आहे, भारत मातेची निष्ठा आहे, त्या सगळ्यांची मतं भारतीय जनता पार्टीला मिळतील। बघितलं, फडणवीसांच्या या पाद्र्या पावट्याला आपण नेमकी काय भूमिका मांडतोय हेच कळत नाहीये, पण यातून एक गोष्ट तर स्पष्ट होतीये की भाजप आणि भाजपचे नेते म्हणजे दुतोंडी गांडूळ आहेत, जे एका तोंडानं हिंदुत्वाच्या वल्गना, काँग्रेस मुक्त भारत आणि मुस्लिम द्वेषाचं विष ओकतायत, तर त्याच वेळेला सत्तेसाठी मात्र दुसऱ्या तोंडानं MIM आणि काँग्रेसचा चुम्मा घेतायत। या संपूर्ण विषयावरती तुमची मतं काय आहेत, त्याचबरोबर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि माझं हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका।